बघा, एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 40% आहे, तर विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? एका वस्तूची खरेदीची किंमत विक्री किमतीच्या 40%. उदाहरणार्थ इथं लेकरांनो विक्रीची किंमत उदाहरणार्थ 100 रुपये समजू. आता या 100चे 40% हे 40% असे मांडावेत. 40 छेदस्थानी 100. मग या 100चे 40% म्हणजे 40 रुपये. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 40% म्हणजेच खरेदीची, लेकरांनो लक्ष द्या, म्हणजेच काय तर खरेदीची किंमत किती हो? 40 रुपये. आता ही विक्रीची किंमत अर्थात 100 खरेदीच्या किमतीच्या अर्थात 40च्या शेकडा किती, म्हणून याची मांडणी कशी लेकरांनो? 100 अंशामध्ये छेदामध्ये 40 गुणिला 100. आपल्याला उत्तर शेकड्यामध्ये पाहिजे म्हणून गुणिला 100 समोर घ्यायला विसरू नका. इथं लेकरांनो या शून्याला हा शून्य गायब आणि इथं हा भाग जातो 25 न. आता इथं अंशामध्ये 10 समोर 25 उरले. हा गुणाकार 250 हे उत्तर आलं टक्क्यामध्ये आणि हे असेल या प्रश्नाचं उत्तर. अर्थात विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीच्या शेकडा 250 किंवा 250% असेल हे या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाघसर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.